लेकिन डॉक्टर एग्जैक्टली हुआ क्या है? देखिए, जब एक्सीडेंट हुआ तो आपकी वाइफ बेहोश हो चुकी थी। आपकी वाइफ को जो लोग हॉस्पिटल लेके आए और पुलिस ने जो मुझे जानकारी दी है उतना ही मुझे पता है। मुझे एक चीज समझ में नहीं आ रही कि अभी तक वो होश में क्यों नहीं आई। उनका जल्दी से जल्दी होश में आना हमारे लिए बहुत जरूरी है। मला आता तुझी खूप गरज आहे रे। मने काय झालंय? मी तुझा ऍक्सिडेंट झालाय। काय सांगतोय सर? मनूच्या वडिलांचं आम्ही सगळं व्यवस्थित केलंय आणि मनोहरनेही सगळं व्यवस्थित केलंय। अलका मावशी, पितृदोष म्हणजे पूर्वीच्या वंशजांपैकी जर कुणाचं कार्य नीट झालेलं नसेल तरीही पितृदोषाचा त्रास हा होतोच। आता बघा ना, तुमच्या यजमानांचं असं अचानकपणे जाणं, तुमच्या वंशाला लवकर दिवा न मिळणं, मितालीला हा असा अपघात होणं, तो सुद्धा दुसऱ्यांदा, या संपूर्ण शृंखलेचं काहीतरी एकच सूत्र असणार बहुतेक। बरं, तुमची कुलस्वामिनी अलका मावशी, अलका मावशी, काय म्हणाला? तुमची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी। तर मग तुम्ही कधी तुळजापूरला गेला होतात का? नाही। अलका मावशी, कुलस्वामिनी आणि कुलदेवतेची उपासना ही व्हायलाच हवी। हो, पण बऱ्याच वर्षात तुळजापूरला पण गेलो नाही आणि गावी पण जाणं झालं नाही हो। बरं गुरुजी, मला अजून एक विचारायचं होतं। विचारा ना, विचारा। समजा म्हणजे तसंच हो, मिताली या सगळ्यातनं सुखरूपपणे बाहेर पडली, नॉर्मल झाली, तर भविष्यात तिची आई होण्याची शक्यता किती आहे सांगा? एक मिनिट। अलका मावशी, मला वाटतं मितालीच्या पत्रिकेचा मला सविस्तर अभ्यास करावा लागेल। का हो, काय झालं? फारच गौडबंगाल आहे सगळं। तुमच्या सुनेच्या मितालीच्या पत्रिकेमध्ये धडधडीत मातृत्व योग आहेत। पण तुम्हाला तर सगळं माहितीच आहे ना। म्हणूनच तर म्हणालो ना मी, सगळंच फारच गौडबंगाल आहे।
म्हणजे मिताली आई होऊ शकते? मी म्हणालो ना, मातृत्व योग आहेत, पण ते कशा प्रकारे आहेत ते मी नाही सांगू शकत. ते त्यावेळच्या ग्रहदशेवर अवलंबून असेल. तुम्ही काय सांगताय ना तेच मला कळत नाहीये. म्हणूनच मनोहरची पत्रिका हवी होती. काय अलका मावशी, मनोहरची पत्रिका जर असती तर बऱ्याच गोष्टी मला समजावून घेता आल्या असत्या आणि त्या तुम्हाला समजावून सांगता आल्या असत्या. बरं, मनोहरची पत्रिका तुम्ही शोधून ठेवा. पुढच्या वेळी येईल त्यावेळेस मी ती पाहिल. अलका मावशी, मितालीची पत्रिका. हो. येतो मी. अहो तुम्ही निघालात, मी काय धांदरटपणा करते. अहो चहा सुद्धा नाही विचारला मी तुम्हाला. हो, चहा तर राहिलाच. तुमचा तो रामण्णा दिसत नाहीये. नाही, तो असला ना तर माझा चहा न चुकता घेऊन येतो. हो, पण तो गावी गेलाय. पण तुम्ही बसा ना, मी आणते चहा. नको, दुसरे यजमान माझी वाट पाहत असतील. येतो मी. पण मला सांगा, आप्पांची तब्येत कशी आहे? अलका मावशी, आता वयोमानानुसार तब्येत कशी असणार? आहे ठीक आहे. बरं, येतो. हो या. आणि अलका मावशी, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. या अपघातातून तिनं इतक्याचही सलामतपणे बचावणं हे आश्चर्यच म्हणावं लागेल. बरं, तुमची मनोहरची पत्रिका आहे. तुमच्या सुनेच्या नशिबी धडधडीत मातृत्व योग आहेत. तुमच्या सुनेच्या नशिबी धडधडीत मातृत्व योग आहेत. तुमच्या सुनेच्या नशिबी धडधडीत मातृत्व योग आहेत. तू किती धावपळ करणार आहेस, किती दगदग करणार आहेस, किती त्रास करून घेणार आहेस स्वतःला. बघ, त्रास कोणाला झाला? हं? मला माहितीये तुला विश्रांतीची गरज नाहीये, तू थकतही नाहीस कधी. अगं पण शरीराचं काय? त्याला आराम नको का मी तू? आणि आज हा असा आराम करायची वेळ आली तुझ्यावर. मी तू डोळे उघड ग प्लीज. एकदा बघ ना माझ्याकडे. मला असं बघवत नाही ग तुला. मी तू प्लीज डोळे उघड ग. बघ माझ्याकडे. मला माहितीये मी जे बोलतोय ते पोचतंय तुझ्यापर्यंत.
आय विल मिस यू मितू. I will miss you too. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. I need it. तू लवकर ये मितू. आपल्या आयुष्यालाही नव्याने सुरुवात होईल कदाचित. आणि ए मितू, तू दिल्लीवरून आलीस ना की आपण 4 दिवस फिरायला जाऊया कुठेतरी. हं? हो खरंच जाऊ आज्जाला घेऊन. हो हो. मनोहर मी आता आठवडाभर नाहीये इथे, सो तू काळजी घे तुझी. मला काय धाड भरलीये. काही धाड भरलेलं नाहीये, पण भरायला सुद्धा नको. ऍसिडिटीचा त्रास होतो तुला, रात्री उशिरा जेवत जाऊ नकोस आणि अधूनमधून आईकडे असतोस. तेव्हा आता आठवडाभर मावशींना सकाळी सांगून जा की काय हवंय तुला रात्री जेवायला. आता आठवडाभर तुझी कसरत नाहीये. इकडून तिकडे नाचायला नको आणि आईशी खोटंही नको बोलायला. काढला चिमटा. नाही रे, मी आपलं सहज म्हंटल. तू इथूनच जा. तिथून तुला बाय नाही करता येणार मला. तुला सोडून कधीच इतके दिवस राहिलेले नाहीये आणि आता आठवडाभर म्हणजे सो नको कॉफी. अरे नाही मनोहर, मी अजिबात रागवले नाहीये, चिडले नाही, अपसेट झालेले नाहीये. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला खरंच त्रास होईल, रडू येईल मला एअरपोर्टवर. मिस्टर राजाध्यक्ष फाईल. मिस्टर राजाध्यक्ष फाईल. हां बसा. तू आलास आणि काळजीच मिटली बघ सगळी. खूप त्रास झाला ना रे तुला. अरे कसला त्रास. फ्लाईटच्या प्रवासात त्रास होतो कधी. ते जाऊ दे, मी तू कशी आहे सांग ना. डॉक्टर काय म्हणाले. अरे शुद्धीवर नाही आले रे अजून. चल ना. पीपी का चार्ज दीजिए. येस. नर्स ने इंजेक्शन दिया था. जी सर. ठीक है. हेलो हेलो मिस्टर. हीज अमेय धारकर, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. ओके, नाइस मीट. नाइस टू मीट यू. आप लोग जब फ्री हो जाएं तो मेरे से मिलके जाइएगा. कुछ बात करनी है मुझे पेशेंट के बारे में. जी ओके, थैंक यू. बघ अशी झोपली आहे केव्हापासून. काही बोलतच नाही. रिलॅक्स म्हणे. अरे कसं रिलॅक्स होऊ मी. तिला हे असं बघायची सवय नाहीये रे मला. मी तू डोळे उघड. लवकर बरी हो ग. मी एकटा पडलोय.
हॅलो अमे, हा वेदू, कुठेस तू? अरे जस्ट मी घरी येते. बर. ए तिकडे काय पोझिशन आहे सध्या? खूपच क्रिटिकल सिच्युएशन आहे का? म्हणजे अरे काय सांगतोयस तू? म्हणजे ज्या कारचा ऍक्सिडेंट झालाय त्या कारच्या ड्रायव्हरलाही बऱ्यापैकी लागलाय. ओ माय गॉड. मितालीची सिच्युएशन अजूनही पूर्णपणे आउट ऑफ डेंजर नाही आहे का? मात्र एक गोष्ट बरी आहे की इथले डॉक्टर्स खूप चांगले आहेत. तिला ट्रीटमेंट फार चांगली मिळते. नाही ते ठीक आहे अमे, पण मला सतत असं वाटतंय की तू चौकशी करावीस. कसली? बाय एनी चान्स मितालीला मुंबईत घेऊन येण्याची. कसं आहे ना अमे, इथे आपल्या ओळखीचे खूप मोठे मोठे डॉक्टर्स आहेत. त्यांची ट्रीटमेंट मिळेल अरे मितालीला. तिच्यासाठी वाटेल ते धावपळ करता येईल. आहे ती सिच्युएशन आपल्याला आटोक्यात आणता येईल अरे. मला सगळं कळतंय वेदू, पण त्यासाठी आधी मितालीनी ट्रीटमेंट्सना व्यवस्थित रिस्पॉन्ड होणं गरजेचं आहे. तिच्यात डेव्हलपमेंट व्हायला हवी, तरच हे शक्य होईल. तू म्हणतोस ते बरोबर आहे. ठीक आहे, होप फॉर द बेस्ट. ए पण मनोहर कसा आहे? म्हण्या हा बरा आहे आता. अशा परिस्थितीत कोणीतरी जवळचं माणूस बोलणारं असलं की मग फरक पडतोच ना. का खरंय. बरं ऐक ना वेदू, मी काय म्हणतो, बोल ना. मी तुला नंतर कॉल केला तर चालेल का? अरे चालेल काय, ठीक आहे. ठेवू फोन? हरकत नाही, काळजी घे. हा काळजी घे. बाय. बाय. मी तू नाही बोलली रे माझ्याशी. बोलतच नाही ती काही. म्हणा तुला काही काळजी करू नको, विठ्ठल आहे. मला अगदीच मान्य आहे तुझ्या मनाची अशी अवस्था होणं. मग अशा वेळेस नामस्मरण हा एकच उपाय शिल्लक राहतो. आणि ज्योतिषाला पत्रिका दाखवण्याचा. म्हणजे आप्पा आमचे खूप जुने ज्योतिषी आहेत. हॅलो हॅलो बबन्या, मी आजा बोलतोय. अरे मन्याच्या बायकोचा मितालीचा दिल्लीत ऍक्सिडेंट झालाय. हो, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आता ती घरी येईपर्यंत मी काही येणार नाही गावी.